डंप डेटा म्हणजे काय? तुमचा वैयक्तिक डेटा. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, व्हॉट्सॲप, SMS ची कॉल हिस्ट्री, तिथले मेसेजेस, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट्स, इंटरनेट ब्राउझिंग हिस्ट्री, ईमेल, तुमच्या ॲप्सचा डेटा आणि तुम्ही सेव्ह केलेले लोकेशन्स यासारख्या गोष्टी या तुमच्या त्या डेटामध्ये येतात. दुसरा डेटा असतो तो म्हणजे सिस्टीम डेटा. यात तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे Android असो किंवा iOS आणि इतर सॉफ्टवेअरशी संबंधित फाईल्स असतात. आता या डंप डेटाचा वापर कशासाठी होतो तर तेही समजून घेऊयात. पहिला मुद्दा, पुरावे गोळा करणे. जर एखाद्या गुन्ह्यात मोबाईल फोनचा वापर झाला असेल तर पोलीस किंवा सायबर तज्ज्ञ या डंप डेटाचा वापर करून महत्त्वाचे पुरावे शोधतात, जसं की डिलीट केलेले मेसेजेस किंवा फोटोज. दुसरा वापर असतो तो म्हणजे डेटा रिकव्हरी. फोन खराब झाला किंवा डेटा हरवला तर या डंप डेटाच्या मदतीनं महत्त्वाचा डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरी मदत असते ती म्हणजे सायबर हल्ल्यांचा तपास. एखाद्या फोनवर सायबर हल्ला झाल्यास हल्लेखोराची माहिती किंवा हल्ल्याची पद्धत शोधण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरतो. त्यामुळे खरं तर हा डंप डेटाविषयीची ही माहिती होती. या डंप डेटातूनच आता महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार आहे.